नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओमकार अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. जे विद्यार्थी हायकोर्ट क्लर्क किंवा शिपाई, ड्रायव्हर, स्टेनोग्राफर या परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी आपण हे विशेष सेशन सुरू केलेले आहे. यामध्ये आज आपण 5 फेब्रुवारी 2024 रोजी झालेली जी बॉम्बे हायकोर्ट क्लर्कची जी परीक्षा आहे त्याच्या प्रश्नपत्रिकेचं सविस्तर विश्लेषण घेणार आहोत. त्याचबरोबर बॉम्बे हायकोर्ट परीक्षेसाठी जी क्लर्कची एक्झाम आहे किंवा शिपाई किंवा ड्रायव्हर ह्या परीक्षा ज्या आहेत यांच्यासाठी ओमकार अकॅडमीच्या वतीने मार्गदर्शन वर्ग सध्या सुरू आहेत. या बॅचेस ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही स्वरूपात सुरू आहेत. आणि त्याचबरोबर मुलाखतीसाठी सुद्धा आपण एकदम विशेष असे मार्गदर्शन वर्ग घेणार आहोत. तर सर्व तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी याचा अवश्य लाभ घ्यावा. आजच्या लेक्चरमध्ये आपण 5 फेब्रुवारी 2024 शिफ्ट 2चा जो पेपर झालेला आहे त्या परीक्षेबद्दल आपण चर्चा करणार आहोत. यामध्ये सुरुवातीचे प्रश्न जे आहेत हे इंग्रजी मराठी लँग्वेजचे आहेत. इंग्रजी मराठी लँग्वेजचे जे पेपर प्रश्न आहेत ते आपण पहिल्यांदा सोडवून घेऊ. त्याच्यानंतर संगणक आणि GS याचे जे पेपर आहेत त्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. बघा, पहिला प्रश्न आहे, कृषी उत्पन्न 5% वरून 8% नेण्यासंबंधी मंत्र्यांचे मत प्रतिकूल होते. या वाक्याचे नकारार्थी वाक्यात रूपांतर करताना पुढीलपैकी कोणता पर्याय उपयोगात आणता येईल? आणि पर्याय आहेत यामध्ये तुम्ही पाहू शकता. पहिला पर्याय आहे भिन्न, दुसरा पर्याय आहे वेगळे, तिसरा पर्याय आहे अनुकूल आणि चौथा पर्याय आहे विरोधी. सामान्यतः कोणत्याही वाक्याचं होकारार्थी वाक्याचं रूपांतर आपल्याला नकारार्थी वाक्यात करायचं असेल तर आपण बेसिक रूल जो वापरतो तो म्हणजे विरुद्धार्थी शब्दांचा वापर करतो. आणि त्यामुळे जर आपण वाक्य पाहिलं, कृषी उत्पन्न 5% वरून 8% नेण्यासंबंधी मंत्र्यांचे मत प्रतिकूल होते. प्रतिकूल होते याचा अर्थ अनुकूल नव्हते आणि त्यामुळे प्रतिकूल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला उपयोगात आणता येईल आणि या वाक्याचं नकारार्थी वाक्यात रूपांतर करता येईल. प्रश्न विचारण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे. सामान्यतः प्रश्न काय विचारला जातो, दिलेल्या वाक्याचं नकारार्थी वाक्यात रूपांतर करा. पण यामध्ये त्यातलं जे मुख्य कन्सेप्ट आहे, मुख्य संकल्पना आहे त्याच्यावर प्रश्न विचारलाय की दिलेल्या वाक्याच्या नकारार्थी वाक्यात रूपांतर करताना पुढीलपैकी कोणता पर्याय उपयोगात आणता येईल, म्हणजे पुढीलपैकी कोणत्या शब्दाचा तुम्हाला वापर करता येईल. तर मूळ वाक्यामध्ये आपल्या लक्षात येतंय की कृषी उत्पन्न 5% वरून 8% नेण्यासंबंधी मंत्र्यांचं मत प्रतिकूल होतं. याचा अर्थ आपण नकारार्थी करताना म्हणणार आहे अनुकूल नव्हतं, कारण विरुद्धार्थी शब्दाचा वापर करतो आणि त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, नीलमने काल पैंजण हरवले या वाक्यातील प्रयोग ओळखा. नीलमने काल पैंजण हरवले या वाक्यातील प्रयोग ओळखा. पर्याय आहेत कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग, सकर्मक कर्तरी प्रयोग, अकर्मक कर्तरी प्रयोग. आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, वाक्यातला कर्ता बदलून कर्म बदलून तुम्ही प्रयोग शोधण्याचा प्रयत्न कराल. पण जर समजा दिलेलं वाक्य भूतकाळी असेल आणि विद्यार्थी असेल तर त्या वाक्यामध्ये कर्मणी किंवा भावे प्रयोग असेल. दिलेलं वाक्य भूतकाळी असेल आणि विद्यार्थी असेल किंवा शक्यार्थक असेल तर त्या वाक्यामध्ये कर्मणी किंवा भावे प्रयोग असू शकतो. आता यामध्ये तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी क्रियापद भूतकाळी आहे, वाक्यामध्ये सकर्मक वाक्य आहे. सकर्मक वाक्य जर भूतकाळी असेल आणि त्याच्यामधलं कर्म जर प्रथम विभक्तीमध्ये असेल आणि कर्ता हा तृतीय विभक्तीमध्ये असेल, आपण पाहू शकतो की नीलमने काल पैंजण हरवले. नीलम हरवणारी कोण आहे? नीलम. नीलम हा वाक्याचा कर्ता आहे. काय हरवले? पैंजण हरवले. पैंजण हे कर्म आहे आणि हरवले हे क्रियापद आहे. हरवले हे क्रियापद आहे. या वाक्यामध्ये कर्ता तृतीय विभक्तीमध्ये आहे, कर्म प्रथम विभक्तीमध्ये आहे आणि क्रियापद हे भूतकाळी आहे. अशा वेळेला त्या वाक्यामध्ये हा प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग असतो, म्हणजे कर्मणी प्रयोग आहे. लक्षणावरून पहिल्यांदा लक्षात ठेवा. आणि आता तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी जर तुम्ही कर्ता बदलला तर क्रियापद बदलत नाही. नीलमने पैंजण हरवले किंवा नीलने पैंजण हरवले क्रियापद बदलणार नाही. परंतु नीलमने समजा काल हार असं आपण म्हटलं, पैंजणच्या ऐवजी समजा तिचा कंठहार हरवला, जर कर्म बदललं तर क्रियापद बदलतं. जेव्हा वाक्यातील क्रियापद हे कर्माच्या लिंगवचन पुरुषानुसार येतं किंवा बदलतं तेव्हा कर्मणी प्रयोग होतो. कर्म बदलल्यामुळे त्या ठिकाणी क्रियापद बदलतंय.
म्हणजे हा कर्मणी प्रयोग आहे. पण यापेक्षा सुद्धा सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं की लक्षणावरून प्रयोग ओळखता आला पाहिजे. पहिलं सगळ्यात महत्त्वाचं लक्षण काय की दिलेलं वाक्य सकर्मक आहे. सकर्मक आहे म्हणजे कर्मणी प्रयोग असणार आहे. क्रियापद भूतकाळी आहे म्हणजे कर्मणी किंवा भाव्य प्रयोग असेल. क्रियापद भूतकाळी आहे म्हणजे कर्मणी किंवा भाव्य प्रयोग असेल. पण जर कर्म प्रथम विभक्तीत आहे तर तो निश्चितच कर्मणी प्रयोग असणार आहे. कर्म प्रथम विभक्तीमध्ये आहे तर तो निश्चितच कर्मणी प्रयोग असणार आहे. कर्मणी प्रयोगाची जी लक्षणं आहेत प्रधान कर्तृ कर्मणी प्रयोगाची, कर्माला प्रत्यय हा कर्त्याला प्रत्यय हा असतो. कर्ता कधीही प्रथमा विभक्तीत नसतो. कर्ता तृतीय विभक्तीमध्ये आहे. कर्म नेहमी प्रथमा विभक्तीत असतं आणि क्रियापद भूतकाळी किंवा विद्यार्थी असेल तर ते प्रधान कर्तृ कर्मणी प्रयोगाचं लक्षण आहे. आणि ही सगळी लक्षणं कर्मणी प्रयोगाची असल्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. काहीच नसेल जमत तर शेवटचा ऑप्शन आहे आपण कर्ता बदलतो, कर्म बदलतो, क्रियापद बदलतो आणि ओळखतो. पण त्याच्यापेक्षा सुद्धा एक जर समजा प्रश्न विचारण्याने, जसं आपण पहिल्या प्रश्नामध्ये बघितलं की प्रश्न हा संकल्पनेवर विचारला होता, तसा समजा उद्या तुम्हाला प्रश्न विचारला की ज्या वाक्यातील कर्ता तृतीय विभक्तीमध्ये आहे आणि कर्म प्रथम विभक्तीमध्ये आहे तर वाक्यात कोणता प्रयोग असेल, असा जर प्रश्न विचारला तर मात्र तुम्हाला हे अगदी सहज सांगता येईल की तो कर्मणी प्रयोग असणार. जर कर्ता तृतीय विभक्तीमध्ये आहे, कर्म प्रथम विभक्तीमध्ये आहे आणि क्रियापद भूतकाळी किंवा विद्यार्थी आहे तर तो प्रयोग हा कर्मणी प्रयोग असतो. त्याला आपण प्रधान कर्तृ कर्मणी प्रयोग म्हणतो. कारण का तर क्रियापद हे कर्माप्रमाणे बदलतं पण अर्थदृष्ट्या कर्ता प्रधान असतो म्हणून त्याला प्रधान कर्तृ कर्मणी प्रयोग असं म्हटलं जातं. पर्यायामधलं उत्तर कर्मणी प्रयोग हे बरोबर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे, अलीकडे तू मला एकदाही फोन केला नाही या वाक्यात विधेय विस्तार डॅश आहे. विधेय विस्तार याचा अर्थ जो शब्द क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगतो. विधेय म्हणजे क्रियापद, विधेय विस्तार म्हणजे क्रिया केव्हा घडली, कोठे घडली, कशी घडली, किती वेळा घडली, किती प्रमाणात घडली, या प्रश्नांची उत्तरं विधेय विस्तारात येतात. पहिला पर्याय आहे अलीकडे तू. आता अलीकडे तू मध्ये तुमच्या लक्षात येईल, अलीकडे तू मला एकदाही फोन केला नाही. केला नाही हे संयुक्त क्रियापद आहे. करणारी तू म्हणजे हा कर्ता म्हणजेच उद्देश आहे. उद्देश असल्यामुळे अलीकडे तू हे विधेय विस्तारामध्ये येणार नाही. दुसरा ऑप्शन आहे अलीकडे. तर अलीकडे कधी केला नाही, अलीकडे केला नाही. कधी केला नाही या प्रश्नाचं उत्तर अलीकडे येतं म्हणजे अलीकडे हा शब्द विधेय विस्तारात आहे. मला एकदाही फोन, मला एकदाही फोन याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की दोन कर्म आहेत. याच्यामध्ये प्रत्यक्ष कर्म आहे फोन, अप्रत्यक्ष कर्म जे आहे हे मला. आता अप्रत्यक्ष कर्म जे आहे, काय केला नाही, फोन केला नाही. कोणाला केला नाही, मला केला नाही. याच्यामध्ये ज्याच्यावर क्रिया थेट घडते अशा वस्तुवाचक कर्माला प्रत्यक्ष कर्म म्हणतात. म्हणजे मला हे प्रत्यक्ष कर्म आहे आणि व्यक्तिवाचक कर्माला आपण अप्रत्यक्ष कर्म म्हणतो. व्यक्तिवाचक कर्माला आपण अप्रत्यक्ष कर्म म्हणतो. मला हे अप्रत्यक्ष कर्म आहे. महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा, प्रत्यक्ष कर्म हेच वाक्यातील मूळ कर्म असते. प्रत्यक्ष कर्म हेच वाक्यातील मूळ कर्म असते आणि अप्रत्यक्ष कर्म विधेय पूरकाचे काम करते. अप्रत्यक्ष कर्म विधेय पूरकाचे काम करते. प्रत्यक्ष कर्म हेच वाक्यातील मूळ कर्म असते आणि अप्रत्यक्ष कर्म हे विधेय पूरकाचे काम करते. त्यामुळे या वाक्यामध्ये मला हे विधेय पूरक आहे, फोन हे कर्म आहे. याच्यातला एकदाही हा शब्द विधेय विस्तार आहे. कधी केला नाही, एकदाही, अलीकडे एकदाही. परंतु या पर्यायामध्ये मला एकदाही फोन हे 3 शब्द असल्यामुळे हे उत्तर असणार नाही. फोन हे कर्म आहे, केला नाही हे विधेय आहे, हे उत्तर असणार नाही. अलीकडे हा शब्द मात्र फक्त विधेय विस्तार आहे. कधी केला नाही तर अलीकडे केला नाही. अलीकडे जो शब्द क्रियापदाबद्दल म्हणजे विधेयाबद्दल अधिक माहिती सांगतो त्या शब्दाला आपण विधेय विस्तार असं म्हणतो. थोडक्यात विधेय विस्तार ओळखत असताना क्रिया केव्हा घडली, कोठे घडली, कशी घडली, किती वेळा किंवा किती प्रमाणात घडली, या प्रश्नांची उत्तरं देणाऱ्या शब्दांचा समावेश हा विधेय विस्तारात होत असतो आणि त्यानुसार अलीकडे हे त्याचं उत्तर असणार आहे.
फोन हा जो याच्यामध्ये परत एकदा आपण सर्व बघू. केला नाही हे विधेय असेल, संयुक्त क्रियापद आहे ते. करणारी कोण? तू, हे उद्देश आहे. काय केला नाही? फोन, हे वस्तुवाचक कर्म, हे प्रत्यक्ष कर्म आहे. प्रत्यक्ष कर्म हे वाक्यपृथक्करणामध्ये मूळ कर्माचं कार्य करतात. काय केला नाही? तर फोन हे प्रत्यक्ष कर्म झालं. कोणाला केला नाही? मला, हे अप्रत्यक्ष कर्म झालं. अप्रत्यक्ष कर्म हे वाक्यामध्ये विधेय पूरकाचं काम करतं. आणि त्याच्यानंतर अलीकडे एकदाही, ही विधेय विस्तार आहेत, पण अलीकडे एकदाही एका ऑप्शनमध्ये नाही आहेत, त्यामुळे याचं उत्तर काय असणार आहे? अलीकडे, पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न इंग्रजीवर आहे. रीड द बिलो स्टेटमेंट अँड फिल इन द गॅप्स युजिंग करेक्ट पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग. वी आरंट लेट. प्रश्नपत्रिका खूपच सोपी आहे. पहिलं त्यांनी सांगितलं करेक्ट पॉझिटिव्ह क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅगच्या बाबतीमध्ये बेसिक रूल असा आहे की जर वाक्य निगेटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग ॲफर्मेटिव्ह असतो. त्यामुळे वी आरंट लेट याचा क्वेश्चन टॅग ॲफर्मेटिव्ह असणार आहे. ॲफर्मेटिव्ह असणार आहे म्हणजे पर्याय 1 आणि 2 हे उत्तर असू शकत नाही. क्वेश्चन टॅगमध्ये आपण वाक्यातलं हेल्पिंग वर्ब वापरतो. वी आरंटमध्ये हेल्पिंग वर्ब हे आर आहे. ज्याला नॉट जोडलेला असतो तो शब्द सहाय्यकारी क्रियापद हेल्पिंग वर्ब असतो. त्यामुळे पहिल्यांदा आपण आर वापरणार आणि सर्वनाम वापरतो. वाक्याचा कर्ता हाच सर्वनाम आहे. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन टॅगमध्ये आर वी वापरावा लागेल. आर वी हा काय असणार आहे? क्वेश्चन टॅग असणार आहे. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल. कुड हे सहाय्यकारी क्रियापद वाक्यामध्ये नाही, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे सुद्धा उत्तर असू शकत नाही. पुढचा प्रश्न आहे. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट फॉर्म ऑफ पास्ट टेन्स टू फिल इन द ब्लँक. प्रश्न काळजीपूर्वक वाचलेत की तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचाल. करेक्ट ॲप्रोप्रिएट, ॲप्रोप्रिएट म्हणजे योग्य, फॉर्म म्हणजे रूप, ऑफ पास्ट टेन्स भूतकाळी क्रियापदाचे योग्य रूप तुम्हाला निवडायचे. टू फिल इन द ब्लँक, ती रिकामी जागा भरण्यासाठी. वाक्य आहे द सन डॅश ब्राईटली ऑल डे. संपूर्ण दिवस सूर्य तळपत होता, अशी वाक्यरचना करायची आहे. इज शायनिंग, इज आहे म्हटलं की प्रेझेंट टेन्स आहे, उत्तर असू शकणार नाही. तुम्हाला वापरायचं आहे पास्ट टेन्स. शाईन हे क्रियापदाचं मूळ रूप आहे म्हणजे प्रेझेंट टेन्स आहे, उत्तर असू शकणार नाही. हॅड बीन शाईन असं म्हटलंय. हॅड बीन शाईन अशी रचना होत नाही. जर वाक्यामध्ये हॅड बीन आहे तर त्याच्यानंतर कंपल्सरी क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लागणार. वाक्यामध्ये टू बीचं कोणतंही रूप असू दे. एमी जर आहे तर व प्लस आयएनजी येतं. वॉज वेर आहे तर व प्लस आयएनजी येतं. शाल बी विल बी आहे तर त्यानंतर व प्लस आयएनजी म्हणजे प्रेझेंट पार्टिसिपल येतं. त्याच्यानंतर हॅव बीन, हॅज बीन किंवा हॅड बीन आहे तर त्याच्यानंतर सुद्धा व प्लस आयएनजी म्हणजे प्रेझेंट पार्टिसिपल येतं. इथलं भूतकाळी क्रियापद असलं तरी शाईन हा शब्द चुकीचा आहे. शायनिंग आणि ऑल डे असल्यामुळे त्या ठिकाणी हॅड बीन शायनिंग ही रचना सुद्धा योग्य होणार नाही. त्यामुळे करेक्ट उत्तर शाईन हे जे क्रियापद आहे त्याचा भूतकाळ होतो शोन. त्यामुळे द सन शोन ब्राईटली ऑल डे हे त्याचं उत्तर असणार आहे. द सन शोन ब्राईटली ऑल डे. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल. पुढे बघा. आय हॅवंट बीन टू कार्निवल. आय हॅवंट बीन टू अ कार्निवल डॅश 2000. 2000 सालापासून मी या कार्निवलमध्ये आलेलो नाही. 2000 पासून या क्षणापर्यंत ज्यावेळेला वाक्यामध्ये प्रेझेंट परफेक्ट टेन्स असेल, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असेल तर अशा वाक्यामध्ये फक्त आपण 2च सिग्नल वर्ड वापरतो, सिन्स आणि फॉर. जर वाक्यामध्ये प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे म्हणजेच हॅव हॅज प्लस V3 आहे किंवा हॅव बीन हॅज बीन प्लस ING आहे तर अशा वाक्यामध्ये फक्त प्रिपोजिशन 2च वापरली जातात, सिन्स किंवा फॉर. अर्थात हे आपण त्याला टेन्स मार्कर म्हणू किंवा त्याला आपण सिग्नल वर्ड म्हणू. तर सिग्नल वर्ड 2च असतात, सिन्स आणि फॉर. पर्यायामध्ये तुम्ही पाहिलं तर अंटिल, अप टू, ओव्हर आणि सिन्स आहे. तर याचं उत्तर सहज आपण सांगू शकतो की हे काय आहे? सिन्स 2000. सिन्स या शब्दप्रयोगी अव्ययाचा म्हणजेच प्रिपोजिशनचा अर्थ असा होतो च्यापासून आत्तापर्यंत. 2000 सालापासून या क्षणापर्यंत मी तेथे गेलेलो नाही असं आपल्याला स्पष्ट करायचं आहे. त्यामुळे सिन्स 2000 याचा अर्थ 2000 सालापासून आत्तापर्यंत.
एक्झॅक्ट वेळ दिली असेल तर आपण सिन्स हे शब्दयोगी अव्यय वापरतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे तुमचं उत्तर असेल. पुढचा प्रिपोजिशन वरचा सोपा प्रश्न आहे. लुक डॅश द पेंटिंग ऑन द वॉल. भिंतीवरच्या पेंटिंगकडे पहा असं सांगायचंय. आणि च्याकडे पहा असं जर म्हणायचं असेल तर आपण प्रिपोजिशन वापरतो ॲट. लुक ॲट. लुक ऑन म्हणत नाही. लुक ऑन जर ऑब्झर्व करत असू, एखाद्यावर लक्ष ठेवत असू, वॉच ठेवत असू तर आपण लुक ऑन हे प्रिपोजिशन वापरतो. लुक विथ असं म्हणत नाही. लुक इन. जर समजा एखाद्या गोष्टीमध्ये खूप खोलात जात असाल तर तुम्ही लुक इन किंवा सखोल चौकशी करण्यासाठी लुक इन टू वापरतो. त्यामुळे इथे उत्तर असलं पाहिजे लुक ॲट द पेंटिंग ऑन द वॉल. हे तुमचं करेक्ट आन्सर असेल. पुढचा प्रश्न आहे विरक्ती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता. विरक्ती हा साधू संत यांचा गुण आहे. साधू विरक्त असतात म्हणजे त्यांच्यामध्ये विरक्ती हा गुण आढळतो. विरक्ती हे भाववाचक नाम आहे. विरक्त याचा अर्थ सर्व मोहांच्या पासून, जे मोह आहेत, लोभ आहेत, यापासून दूर असलेली व्यक्ती, संन्यस्त वृत्तीची व्यक्ती, त्याला आपण विरक्ती असं म्हणतो. जी संन्यस्त वृत्ती आहे त्याला आपण विरक्ती असं म्हणतो. अतिशयोक्ती म्हणजे अवास्तव वर्णन हे त्याचं विरुद्धार्थी शब्द असणार नाही. अभिव्यक्ती याचा अर्थ भाषण, हे विरुद्धार्थी शब्द नाही. अनासक्ती हा त्याचा समानार्थी शब्द आहे. विरक्तीचा अनासक्ती. अनासक्ती म्हणजे कशाबद्दलही ओढ नाही, कसलाही मोह नाही, कसलाही लोभ नाही, त्यावेळेला आपण म्हणतो अनासक्ती. आणि आसक्ती आहे याचा अर्थ लोभ आहे, मोह आहे, आणि त्यामुळे याचा विरुद्धार्थी शब्द जो आहे विरक्तीचा काय असणार आहे, आसक्ती. पुढचा प्रश्न आहे हा वाक्य संश्लेषणावर आहे, वाक्य संकलनावर आहे. लोकमान्य टिळक हे प्रतिभा संपन्न होते. लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. 2 वाक्यांचे केवल वाक्य असलेला पर्याय निवडा. म्हणजे 2 केवल वाक्य दिलेली आहेत आणि त्याच्यातून तुम्हाला एक केवल वाक्य तयार करायचं. केवल वाक्य ही संकल्पना पहिल्यांदा आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. एकदा जर संकल्पना माहिती असेल तर आपण कोणत्याही प्रश्नाचं उत्तर सहज लिहू शकतो. केवल वाक्याचा अर्थ ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश आणि एकच विधेय असतं, म्हणजे एकच कर्ता आणि एकच क्रियापद असतं, अशा वाक्याला आपण केवल वाक्य किंवा शुद्ध वाक्य असं म्हणतो. अशा वाक्याला आपण केवल वाक्य किंवा शुद्ध वाक्य असं म्हणतो. ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश आणि एकच विधेय म्हणजे एकच कर्ता आणि एकच क्रियापद असतं, अशा वाक्याला केवल वाक्य असं म्हटलं जातं. पहिलं वाक्य वाचा. गीता रहस्य या ग्रंथाचे लेखक लोकमान्य टिळक हे प्रतिभा संपन्न होते. प्रतिभा संपन्न असणारे कोण? लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळक हा वाक्याचा कर्ता आहे. गीता रहस्य या ग्रंथाचे लेखक हे साहजिकच नामसमकक्ष संकल्पना ती वापरलेली आहे. नामसमकक्ष कशाला म्हटलं जातं? ज्यावेळेला गीता रहस्य या ग्रंथाचे लेखक आणि लोकमान्य टिळक ह्या 2 वेगळ्या व्यक्ती नाहीत, म्हणजे हा संपूर्ण एकच कर्ता झाला. गीता रहस्य या ग्रंथाचे लेखक लोकमान्य टिळक एकच कर्ता आहे, एकच क्रियापद आहे, म्हणजे हे केवल वाक्य आहे. दुसरं महत्त्वाचं लक्षात ठेवा की केवल वाक्य जर असेल तर अशा वाक्यामध्ये 2 वाक्य एकत्र करताना आपण कोणतंही उभयान्वयी अव्यय वापरणार नाही. उभयान्वयी अव्यय म्हणजे मग ते प्रधानत्व सूचक असू दे किंवा गौणत्व सूचक असू दे, कोणतंही उभयान्वयी अव्यय वापरलं जात नाही. पण तुम्ही पुढचे पर्याय बघितले तर तुमच्या लक्षात येईल. लोकमान्य टिळक हे प्रतिभा संपन्न होते कारण त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. लोकमान्य टिळक हे प्रतिभा संपन्न होते हे केवल वाक्य झालं. कारण त्यांनी गीता रहस्य लिहिला हे दुसरं वाक्य झालं. अर्थात हे कारण या गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेलं आहे, त्यामुळे हे गौण वाक्य आहे. लोकमान्य टिळक हे प्रतिभा संपन्न होते हे प्रधान वाक्य आहे आणि त्यामुळे तयार झालेलं एकत्रित वाक्य जे आहे हे मिश्र वाक्य आहे. मिश्र वाक्य कशाला म्हटलं जातं? व्याख्या काय आहे मिश्र वाक्याची? ज्या वाक्यामध्ये एक गौण वाक्य किंवा एकपेक्षा अधिक गौण वाक्य आणि प्रधान वाक्य एकत्र जोडतो, आणि ही जोडण्यासाठी आपण सामान्यतः गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय वापरतो, तेव्हा तयार झालेल्या एकत्रित वाक्याला मिश्र वाक्य असं म्हटलं जातं. एक मिनिट.
पुढचं वाक्य आहे, लोकमान्य टिळक असे प्रतिभा संपन्न होते की त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. लोकमान्य टिळक असे प्रतिभा संपन्न होते. लोकमान्य टिळक प्रतिभा संपन्न होते, याचा परिणाम काय झाला? त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. म्हणजे या ठिकाणी की हे जे उभयान्वयी अव्यय आहे, हे उभयान्वयी अव्यय परिणाम दर्शवते. लोकमान्य टिळक प्रतिभा संपन्न होते, त्याचा परिणाम त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. आणि मग परिणामबोधक उभयान्वयी अव्यय असेल तर ते वाक्य हे संयुक्त वाक्य असतं. यामध्ये ही दोनही वाक्य जे आहेत, लोकमान्य टिळक प्रतिभा संपन्न होते हे केवल वाक्य आहे, गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला हे दुसरं केवल वाक्य आहे. आणि ही दोन वाक्य जोडण्यासाठी आपण कीला वेलांटी दुसरी असली पाहिजे. की हे प्रधानत्व सूचक परिणामबोधक उभयान्वयी अव्यय वापरलेला आहे, त्यामुळे तयार झालेलं वाक्य हे संयुक्त वाक्य आहे. लोकमान्य टिळक प्रतिभा संपन्न होते आणि त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला, आणि हे सुद्धा समुच्चय बोधक प्रधानत्व सूचक उभयान्वयी अव्यय आहे, त्यामुळे चौथं वाक्य सुद्धा संयुक्त वाक्य. थोडक्यात ज्या वाक्यामध्ये उभयान्वयी अव्यय आहे हे वाक्य केवल वाक्य असू शकत नाही. ज्या वाक्यामध्ये उभयान्वयी अव्यय आहे हे वाक्य केवल वाक्य असू शकत नाही. त्या कोणतेही उभयान्वयी अव्यय असेल तर त्यामुळे पर्याय क्रमांक 2, 3, 4 हे चुकीचे पर्याय आहेत. केवल वाक्य कोणतं असणार आहे? गीता रहस्य या ग्रंथाचे लेखक लोकमान्य टिळक हे प्रतिभा संपन्न होते, कारण त्या वाक्यात एकच उद्देश आणि एकच विधेय आहे. पुढचं वाक्य आहे, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट फॉर्म ऑफ जेरंड. सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट फॉर्म ऑफ जेरंड. द क्लास इलेक्टेड डेव्हिड डॅश. आता इथे जेरंड हा शब्द त्या प्रश्नामध्ये का वापरलाय हे लक्षात येत नाही, परंतु पर्यायावरून जर आपण बघितलं तर क्लास इलेक्टेड डेव्हिड, क्लासने डेव्हिडला निवडलं. आता काय म्हणून निवडलं? तर साहजिकच क्लीनर म्हणून निवडलं जाणार नाही. क्लीन्ड हे नाऊन नाहीये, त्यामुळे ते येणार नाही. म्हणजेच इथे मॉनिटर आणि त्यांचा मॉनिटर, क्लासने डेव्हिडला त्यांचा मॉनिटर म्हणून निवडलं. इलेक्ट देम मॉनिटर असं न करता इलेक्ट देअर मॉनिटर, पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर असेल. पुढे गावाच्या पलीकडे नदी आहे या वाक्यातील विधेय विभाग ओळखा असं म्हटलंय. विधेय विभाग ओळखा. पहिला ऑप्शन आहे गावाच्या पलीकडे आहे, दुसरा ऑप्शन आहे गावाच्या, तिसरा आहे नदी आहे, आणि चौथा पलीकडे. तर यामध्ये लक्षात ठेवा, वाक्य पृथक्करणामध्ये आपण वाक्याचे दोन मुख्य विभाग करतो. एक असतो उद्देश विभाग आणि दुसरा असतो विधेय विभाग. उद्देश विभाग म्हणजे त्या विभागामध्ये आपण वाक्याचा कर्ता आणि कर्त्याशी संबंधित शब्द लिहितो. तर जो विधेय विभाग आहे, ह्या विधेय विभागामध्ये विधेय म्हणजेच क्रियापद, वाक्यात कर्म असेल तर कर्म, कर्माचा विस्तार करणारे शब्द म्हणजे कर्म विस्तार त्यामध्ये समाविष्ट करतो. वाक्यात क्रियापदाबद्दल माहिती सांगणारे शब्द असतील तर ते विधेय विस्तार, ते सुद्धा विधेय विभागामध्ये समाविष्ट करतो. किंवा वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यास मदत करणारे जे शब्द आहेत, मग ते विधीपूरक असोत, विधानपूरक असोत, विधेयपूरक असोत, यांचा समावेश सुद्धा विधेय विभागात होतो. म्हणजे थोडक्यात ज्याच्याविषयी वाक्यात बोललं जातो तो उद्देश, आणि त्याच्याविषयी जे काय बोललं जातं ते सर्व विधेय. त्यामुळे विधेयामध्ये उरलेल्या उद्देश सोडून उरलेल्या सर्व शब्दांचा समावेश हा विधेयामध्ये होतो. तर या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की गावाच्या पलीकडे नदी आहे, त्याच्यातलं मूळ विधेय कोणतं आहे? आहे. क्रियापद म्हणजे मूळ विधेय. असणारी कोण? तर असणारी नदी. असणारी कोण? नदी. नदी हे उद्देश झालं. आणि मग नदीबद्दल काय सांगितलंय? वाक्यात उद्देशाबद्दल जे काही बोलले जाते ते सर्व विधेय असते. नदीबद्दल काय सांगितलंय? गावाच्या पलीकडे आहे. त्यामुळे गावाच्या पलीकडे आहे हा संपूर्ण विधेय विभाग असणार आहे. याच्यामध्ये मूळ विधेय आहे असणार आहे. आणि कोठे आहे? तर गावाच्या पलीकडे आहे. गावाच्या पलीकडे हा वाक्यांश विधेय विस्तार आहे. गावाच्या पलीकडे हा जो वाक्यांश आहे, या वाक्यांशाला आपण विधेय विस्तार असं म्हणतो. विधेय विस्तार असं म्हटलं जातं. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर असणार आहे. दुसरा प्रश्न आहे, सिलेक्ट द पॅसिव्ह व्हॉइस. वी विल नॉट अलाव देम टू रन अवे. कालच्या आपण बॅचमध्ये कालच्या लेक्चरमध्ये व्हॉइस हा टॉपिक कव्हर केलेला आहे आणि त्याच्यामुळे
ज्या विद्यार्थ्यांनी ते लेक्चर पाहिलं असेल त्यांना पटकन याचं उत्तर सांगता येईल. पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करताना पहिल्यांदा आपल्याला वाक्याचा सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट फाइंड आउट करता आला पाहिजे. वी विल नॉट अलाव देम टू रन अवे. तर याच्यामध्ये वी, हू विल नॉट अलाव, कोण परवानगी देणार नाही, तर वी हा सब्जेक्ट झाला. विल नॉट अलाव हे वर्ब आहे. कोणाला? देम, त्यांना, हे ऑब्जेक्ट आहे. टू रन अवे हा वाक्यातला ॲडिशनल पार्ट आहे, कॉम्प्लिमेंटरी पार्ट आहे. पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करताना आपण वाक्याची सुरुवात ही सब्जेक्टच्या ऐवजी ऑब्जेक्टने करतो. म्हणजे सुरुवात कशाने होणार आहे? देमच्या ऐवजी देने. तर ह्या सर्व वाक्यांच्या मध्ये सुरुवात देने झालेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं बेसिक कन्सेप्ट जरी तुमच्या क्लिअर असतील तरी सुद्धा 4 पर्यायातलं उत्तर बरोबर येईल. ॲक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करताना वाक्याचा काळ कधीही बदलत नाही. वाक्याचा काळ कधीही बदलत नाही. त्यामुळे वाक्यात असणारं जे सहाय्यकारी क्रियापद आहे ते पॅसिव्ह व्हॉइसमध्ये वापरावंच लागतं. म्हणजे इथे सहाय्यकारी क्रियापद विल आहे तर ते पॅसिव्ह व्हॉइसमध्ये येणार आहे. पण त्याचबरोबर टू बीच्या रूपाचा वापर करावा लागतो. म्हणजे जर वाक्यात विल आहे तर पॅसिव्ह व्हॉइसमध्ये विल बी असलं पाहिजे. कॅन आहे तर कॅन बी असलं पाहिजे. कुड आहे तर कुड बी असलं पाहिजे. शुड आहे तर शुड बी असलं पाहिजे. मे आहे तर मे बी असलं पाहिजे. एमी जर आहे तर त्याच्यानंतर INGच्या जागी बिंग आला पाहिजे. हॅव ॲज आहे तर त्याच्यानंतर बीन आला पाहिजे. तर तुम्ही कालचं लेक्चर पाहिलं असेल त्याच्यामध्ये खूप सुंदर असा चार्ट लिहून दिलाय. तेवढा चार्ट जरी माहिती असेल तरी तुम्हाला 4 पर्यायातलं उत्तर शोधून काढता येतं. इथे तुमच्या लक्षात येईल की वाक्याची सुरुवात देने झाली. दे आणि विलचं रूपांतर विल बी. विलचं रूपांतर विल बी असणारा फक्त पहिला ऑप्शन आहे. दुसऱ्या कोणत्याही वाक्यामध्ये विल वापरलेला नाही. ते उत्तर असू शकणार नाही. त्यामुळे उत्तर असणार आहे दे विल नॉट बी अलाउड टू रन अवे बाय अस. वाक्याचा पूरक भाग हा मुख्य क्रियापदाच्या तिसऱ्या रूपानंतर वापरतो आपण आणि शेवटी बाय अस असं लिहिलं. पर्याय क्रमांक 1 हे तुमचं उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे आय नीड अ डिक्शनरी डॅश स्पॅनिश. मला स्पॅनिश भाषेची डिक्शनरी हवी. स्पॅनिश भाषेची. मग आय नीड अ डिक्शनरी विथ स्पॅनिश असं नाही म्हणणार, फ्रॉम स्पॅनिश नाही म्हणणार, तर आय नीड अ डिक्शनरी ऑफ स्पॅनिश. स्पॅनिश भाषेची. इथे प्रिपोजिशन कोणतं वापरावं लागेल? ऑफ हे प्रिपोजिशन वापरावं लागेल. स्वतःशीच केलेल्या संभाषणाला काय म्हणतात? स्वतःशीच केलेलं संभाषण ज्यावेळेला आपण स्वतःशीच बोलतो त्यावेळेला त्याला स्वगत असं म्हटलं जातं. स्वतःशी केलेल्या संभाषणाला काय म्हणतो आपण? स्वगत असं म्हणतो. संवाद याचा अर्थ ज्यावेळेला दोन व्यक्ती एकमेकांशी बोलतात, अगदी खूप चांगल्या पद्धतीने बोलतात, तेव्हा त्यांना संवाद म्हणतो. संभाषण त्याला सुद्धा आपण ज्यावेळेला एकमेकांशी आपल्या विचारांची देवाणघेवाण करतो तेव्हा त्याला आपण संभाषण असं म्हणतो. चिंतन, विचार करतो, सखोल विचार करतो तेव्हा त्याला चिंतन म्हणतो. स्वतःशीच केलेल्या संभाषणाला काय म्हटलं जातं? स्वगत असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे इनडायरेक्ट सेंटेन्सवर. शी सेड इट इज रेनिंग आउटसाइड. इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करतोय म्हणजे आपण त्या बोलणाऱ्याच्या भाषेमध्ये ते वाक्य रूपांतरित करतो. यामध्ये तुम्हाला फक्त सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा इथे सुद्धा लक्षात ठेवा की रिपोर्टिंग वर्बकडे लक्ष देणं गरजेचं आहे. फक्त बोलणाराचा उल्लेख आहे त्यामुळे सेडमध्ये बदल होणार नाही. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं की जो नॉन रिपोर्टेड पार्ट कधीही बदलत नाही. म्हणजे शी सेड आहे, सेड टू असता तर टोल्ड झाला असता, परंतु त्याच्या काळामध्ये किंवा त्या क्रियापदामध्ये बदल होणार नाही. वाक्याची सुरुवात ही शी सेडनेच होणार आहे. दोन वाक्य जोडताना आपल्याला ॲसर्टिव्ह सेंटेन्स असल्यामुळे दॅट वापरावं लागेल आणि क्रियापद या ठिकाणी भूतकाळी आहे म्हणून इथे सुद्धा इट्स वॉज करावं लागेल. इट वॉज रेनिंग आउटसाइड. सॉरी, असं याचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये रूपांतर करावं लागेल. आता यामध्ये तुम्ही पाहू शकता की शी सेडने सुरू होणारा एकच पर्याय आहे. परीक्षक खूप अतिशय मी म्हणेल की दयाळू प्राणी आहे. खूप छान ऑप्शन दिले की तुम्ही पटकन उत्तरापर्यंत पोहोचू शकता. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असणार आहे. जे विद्यार्थी खरोखरच खूप गांभीर्याने हायकोर्टची तयारी करत आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना माझी कळकळीची विनंती आहे की इंग्रजी मराठी हे 2 विषय इतके चांगले करा की त्यामध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळाले पाहिजेत. जर तुमचं सिलेक्शन व्हायचं आहे तर पैकीच्या पैकी मार्क्स मिळणं गरजेचं आहे आणि ते शक्य आहे. इंग्रजी मराठी या दोनही विषयामध्ये
अगदी इथून पुढे उरलेल्या 2 महिन्यामध्ये सुद्धा प्रामाणिक अभ्यास केला तर तुम्हाला पैकीच्या पैकी गुण मिळू शकतात. म्हणजे मला त्याबद्दल पूर्ण खात्री आहे. जर तुम्ही प्रॉपर ह्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास केला आणि त्याच्यावरून संभाव्य घटकांचा अभ्यास केला तर पैकीच्या पैकी मार्क्स मिळू शकतात. आणि जर इंग्रजी मराठीमध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळालेत तर तुमचा सिलेक्शनचा मार्ग हा अतिशय सुकर होऊ शकतो. ऐदी या शब्दाला समानार्थी असलेला शब्द कोणता असा प्रश्न विचारलाय. ऐदी म्हणजे माहिती आपल्याला ऐदी ऐत खाऊ, म्हणजे जो फक्त कामधंदा काही करत नाही अशा व्यक्तीला आपण ऐदी व्यक्ती म्हणतो. ऐदी म्हणजे अगदी होणार नाही, अनागोंदी होणार नाही. ऐदी म्हणजे सुस्त. अही म्हणजे साप. अही या शब्दाचा अर्थ होतो साप. अही नकुल हे शब्द आपण ऐकलेत किंवा अही मुखी दुग्ध होय गरल. सापाला जर दूध पाजलं तर ते विषच ओकतं. अही म्हणजे साप, नकुल म्हणजे मुंगूस. नकुल म्हणजे मुंगूस. तर ऐदी याचा समानार्थी शब्द कोणता असणार आहे? सुस्त, की जो अगदी निवांत राहतो असा. अर्थात ह्या परीक्षेमध्ये 40 गुणांचा पेपर होता, त्यामध्ये 16 प्रश्न हे इंग्रजी मराठी विषयाचे होते. पुढचे प्रश्न जे आहेत हे चालू घडामोडी आणि सामान्य ज्ञान या घटकाचे आहेत. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे, एप्रिल 2023 मध्ये डिजिटल सायन्स पार्कची पायाभरणी कुठे झाली? आता हा पेपर 2024चा होता, त्यामुळे फक्त याचा संदर्भ तुम्ही कशासाठी घ्या. पेपर फेब्रुवारी 2024 मध्ये होता. प्रश्न कुठला विचारलेला आहे? एप्रिल 2023चा. आणि तुम्ही कोर्टच्या परीक्षेबाबत बऱ्याच प्रश्नपत्रिका जर पाहिल्या तर एक गोष्ट लक्षात येईल की नॅशनल लेवलचं करंट अफेअर्स थोडंसं जास्त विचारलं जातं. त्याच्यामध्ये ही सायंटिफिक असेल म्हणजे शास्त्रीय घडामोडी असतील, फायनान्शियल आर्थिक घडामोडी असतील किंवा जे इकॉनॉमिकल कन्सेप्टची काही घडामोडी असतील तर त्याच्यावर प्रश्न जास्त विचारले जातात. ज्युडिशियल ज्या न्यायिक बाबींशी संबंधित काही घडामोडी आहेत त्याच्यावर जास्त प्रश्न विचारले जातात. त्यामुळे फक्त ह्या प्रश्नपत्रिकेचा वापर की बाबा प्रश्न कोणता विचारला होता एप्रिल 2023, म्हणजे जर समजा मी आता 2025ची परीक्षा देतोय तर साधारणपणे मला 24चं चालू घडामोडी करणं क्रमप्राप्त आहे हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे जर अगदी 24चं पूर्ण चालू घडामोडी आणि परीक्षेच्या अगोदरच्या आठवड्यापर्यंत तुम्हाला चालू घडामोडीचा अभ्यास हा करावा लागणार आहे. तर यामध्ये पहिला प्रश्न आहे, एप्रिल 2023 मध्ये डिजिटल सायन्स पार्कची पायाभरणी कुठे झाली होती? तर याचं उत्तर आहे तिरुअनंतपुरम. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 25 एप्रिल 2023 रोजी भारतातली पहिल्या डिजिटल सायन्स पार्कची पायाभरणी ही तिरुअनंतपुरम जे केरळमध्ये आहे, केरळची राजधानी आहे, या ठिकाणी झालेली होती. डिजिटल सायन्स पार्कबद्दल थोडक्यात महत्त्वाचं लक्षात काय ठेवाल, याचं स्थान कुठे आहे? तिरुअनंतपुरम. त्या भागाला काय म्हटलं जात आहे? टेक्नोसिटी मंगलपुरम तिरुअनंतपुरम या भागामध्ये हे डिजिटल सायन्स पार्क आहे. हे देशातलं पहिलं, भारताचे पहिले 3ऱ्या पिढीचे डिजिटल सायन्स पार्क आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग, सायबर सुरक्षा संशोधनाला या ठिकाणी चालना दिली जाते. त्याच्यावर जवळपास 1500 कोटी रुपये हा प्रकल्प खर्च आहे. स्वतःचं डिजिटल विद्यापीठ स्थापन करणारं केरळ हे देशातलं पहिलं राज्य आहे. ही महत्त्वाची अपडेट आहे. स्वतःचं डिजिटल विद्यापीठ स्थापन करणारं केरळ हे देशातलं पहिलं राज्य आहे. उद्योग आणि शैक्षणिक संस्था यांच्यात समन्वयासाठी यामध्ये विशेष सुविधा देण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न जो आहे तो चालू घडामोडीवर आधारित आहे. आर्थिक वर्ष 2022-23च्या पहिल्या तिमाहीत. आता पहिल्या तिमाहीत म्हणजे तुमच्या लक्षात आलं परत त्या चालू घडामोडी एप्रिल मे जूनच्या आसपासच्या आहेत. शक्यतो चालू घडामोडीच्या बाबतीमध्ये एप्रिल मे जून हे 3 महिने जास्त निर्णायक ठरतात. कारण अर्थसंकल्प असेल, आर्थिक पाहणी अहवाल असेल किंवा शासनाचा वेगळ्या डिपार्टमेंटला देणारा अनुदानं असतील, त्याच्यामुळे याच्यावर केंद्र शासन राज्य शासन यांच्या दृष्टिकोनातून चालू घडामोडी जास्त असतात. त्यामुळे त्याच्यावर जास्त प्रश्न विचारलेले आहेत. आर्थिक वर्ष 2022-23च्या पहिल्या तिमाहीत कोणत्या बँकेने ईज 5.0 मध्ये दुसरा क्रमांक मिळवला होता? अर्थात ईज 5.0 मध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया पहिल्या क्रमांकावर होती, युनियन बँक ऑफ इंडिया दुसऱ्या क्रमांकावर होती. याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता आर्थिक वर्ष 2022-23च्या पहिल्या तिमाहीमध्ये ईज 5.0 रिफॉर्म इंडेक्स मध्ये युनियन बँक ऑफ इंडियाने दुसरा क्रमांक मिळवला होता. या निर्देशकातील पहिल्या 3 बँका कोणत्या होत्या? तर पहिली स्टेट बँक ऑफ इंडिया होती, दुसरी युनियन बँक ऑफ इंडिया होती आणि तिसरी बँक ऑफ बडोदा होती.
इज या शब्दाचं पूर्ण रूप काय आहे तर अनहान्स ॲक्सेस अँड सर्व्हिस एक्सलन्स. सार्वजनिक क्षेत्रातल्या ज्या बँका आहेत त्यांच्यामध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर जास्तीत जास्त वाढवणं, त्याचबरोबर ग्राहक सेवेचा मुख्य उद्देश जो आहे की त्याच्यामध्ये जास्तीत जास्त डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करणं. हे कुणी सुरू केलेलं आहे तर हा उपक्रम भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाने सुरू केलेला आहे. पुढे बघा, पुढचा प्रश्न आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या विस्तारात किती अतिरिक्त कनेक्शन दिले आहेत. हा प्रश्न अर्थात 2024च्या परीक्षेमध्ये विचारला होता. म्हणजे इथे जो विस्तार अपेक्षित होता हा 2023चा विस्तार अपेक्षित होता. उज्ज्वला योजना माहिती आहे, प्रधानमंत्री उज्ज्वला योजना गॅस कनेक्शन जे गावोगावी अगदी ग्रामीण भागात घराघरामध्ये पोहोचवण्याचं जे शासनाचं धोरण आहे त्याच्या अनुषंगाने ही उज्ज्वला योजना आहे. तर याच्या उज्ज्वला योजनेचे जे टप्पे आहेत, या परीक्षेचा विचार केला तर 2023मध्ये जे धोरण विस्तार करण्यात आलेला होता तो अतिरिक्त कनेक्शन 75 लाख दिले होते. यावर्षी परत ह्याचं विस्तारीकरण केलेलं आहे आणि 2025मध्ये 25 लाख नवीन गॅस कनेक्शन मंजूर करण्यात आले. त्यामुळे आता तुमच्या परीक्षा दृष्टिकोनातून हा नवीन विस्तार खूप महत्त्वाचा आहे. सप्टेंबर 2025मध्ये आणखी 25 लाख नवीन गॅस कनेक्शन मंजूर करण्यात आलेली आहेत. एकूण उद्दिष्ट जे आहे हे 10.6 कोटीचं एकूण उद्देश आहे. पूर्वीचा विस्तार होता तो 75 लाख अतिरिक्त कनेक्शनचा होता. जुलै 2024मध्ये तो पूर्ण झाला. प्रति 14.2 किलो सिलेंडरवर 300 रुपये सबसिडी दिली जाते वर्षाला 9 रिफिलपर्यंत, हे माहिती आहे. तर ह्या उज्ज्वला योजनेवर एक प्रश्न चालू घडामोडीला विचारला होता. त्याच्यावरून तुमच्या लक्षात आलं की चालू घडामोडी ज्या आहेत हे शक्यतो तुम्हाला जरी परीक्षा तुमची जानेवारीमध्ये किंवा फेब्रुवारीमध्ये 2026मध्ये असेल तरी अगदी 2025चे चालू घडामोडी, मी मगाशी कदाचित अनवधानाने 2024 बोललो, 2025चे म्हणजे जानेवारीपासून ते डिसेंबरपर्यंतच्या सगळ्या चालू घडामोडी करणं, एक वर्ष अगोदरच्या चालू घडामोडी करणं हे आवश्यक आहे. पुढचा प्रश्न आहे अश्वमेध हा यज्ञ राजे करत असत ज्याचा अर्थ टिंबटिंबचे बलिदान देणे. तर अश्वमेधामध्ये आपल्याला माहिती आहे अश्व हा घोडा या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. कोणताही राजा हा त्याचं साम्राज्य पसरवण्यासाठी अश्वमेध यज्ञ करायचा आणि तो सगळ्या राज्यांना जे त्याच्या अंकित राज्य आहेत त्या राज्यांच्या मधून तो घोडा फिरून यायचा. त्याला जर कोणी अडवला तर त्याबरोबर त्या राष्ट्राबरोबर त्या राज्याबरोबर युद्ध केलं जायचं, त्याला पराभूत केलं जायचं आणि पुन्हा तो घोडा आपला मिळवला जायचा. तर महाभारतामध्ये किंवा रामायणामध्ये आपण अश्वमेध यज्ञाबद्दल शिकलेलो आहे. तर अश्वमेध हा यज्ञ जे राजे लोक करायचे त्याचा अर्थ घोड्याचं बलिदान होय. अश्वमेध या यज्ञाचा अर्थ थोडक्यात घोड्याचं बलिदान असं होतं. शक्तिशाली राज्ये आपलं सार्वभौमत्व साम्राज्य विस्तार करण्यासाठी हा अश्वमेध यज्ञ करायचे. या शब्दाचा जो अर्थ आहे संस्कृतमध्ये अश्व म्हणजे घोडा, अश्वमेध असं म्हटलंय. मेध म्हणजे यज्ञ करणं किंवा अर्पण करणं अशा अर्थाने. या यज्ञामध्ये एक विशेष घोड्याला पूजा करून मोकळं सोडलं जायचं आणि या घोड्यासोबत राजाचं सैन्य असायचं. तो घोडा ज्या प्रदेशातून फिरेल तो प्रदेश त्या राजाचा मांडलिक मानला जायचा. जर कोणी घोडा अडवला तर त्याला त्या राजासोबत युद्ध करावं लागायचं. जर एक वर्षभर कोणी घोड्याला अडवलं नाही तर घोडा सुखरूप परत आला तर त्या राजाला चक्रवर्ती सम्राट मानलं जायचं आणि यज्ञाच्या शेवटी ह्या घोड्याचा बळी दिला जात असे. आपण महाभारतामध्ये वगैरे पाहिलेलं आहे की जानकीने म्हणजे सीतेने हा बळी देण्यास वगैरे विरोध केलेला होता. तर याच्यावरून आपल्या लक्षात येतं त्याचा संदर्भ रामायणात आपण प्रभू श्रीराम म्हणजे सीतेने हा विरोध केला पाहिलेला आहे. महाभारतात युधिष्ठिर यांनी अश्वमेध यज्ञ केल्याचा सुद्धा उल्लेख आढळतो. इतिहासात गुप्त वंशाचा राजा समुद्रगुप्त याने सुद्धा अश्वमेध यज्ञ केल्याचे पुरावे आढळतात. पुढे त्रिपिटक या ग्रंथाबद्दल म्हटलेलं आहे. त्रिपिटक संदर्भात खालीलपैकी काय योग्यरित्या जुळते. सुत्त पिटक यात नियम आणि अटी समाविष्ट आहेत. विनय पिटक यात बुद्धांच्या शिकवणी समाविष्ट आहेत. तर जे बुद्ध साहित्य आहे हे 3 पिटकामध्ये थोडक्यात 3 पेट्यांच्या मध्ये आपण म्हणू समाविष्ट आहे. त्याचे तिघांची नावं आहेत सुत्त पिटक, विनय पिटक आणि अभिधम पिटक. आता खरं तर सुत्त पिटकामध्ये बुद्धांच्या शिकवणी समाविष्ट आहेत आणि विनय पिटकामध्ये नियम आणि अटी समाविष्ट आहेत. त्यामुळे ही दोनही विधानं या ठिकाणी चुकीची आहेत. खरं तर योग्यरित्या जोड्या जुळलेल्या नाहीत. थोडंसं लक्ष द्या. विनय पिटकमध्ये काय असलं पाहिजे, नियम आणि अटी असल्या पाहिजे. तर सुत्त पिटकमध्ये बुद्धांच्या शिकवणी, भगवान बुद्धांचे उपदेश
आणि मुख्य तत्वज्ञान कथांच्या स्वरूपात आणि संवादाच्या स्वरूपात आहे. आणि अभिधम्म पीठकमध्ये बुद्धांच्या शिकवणीचं खोलवर तत्वज्ञान, मानसशास्त्र आणि त्याचं विश्लेषण दिलेलं आहे. त्यामुळे दोनही विधानं जी आहेत ही दोनही विधानं या ठिकाणी चुकीची आहेत. पुढचा प्रश्न आहे, आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा पहिला सुवर्ण विजेता खालीलपैकी कोण आहे? आशियाई क्रीडा स्पर्धेच्यामध्ये रोशन मिस्त्री, मिल्खा सिंग, सचिन नाग आणि पी.टी. उषा. तर याच्यामध्ये पहिला जो सुवर्ण पदक विजेता आहे त्याचं नाव आहे सचिन नाग. 1951च्या ज्या आशियाई क्रीडा स्पर्धा होत्या त्यामध्ये स्विमिंगमध्ये त्याने हे सुवर्ण पदक जिंकलेलं होतं. खरं तर सचिन नागबद्दल वर्तमानपत्रात वगैरे तुम्ही लेख वाचलेले असतील. सविनय कायदेभंगाची चळवळ ज्यावेळेला चालू होती त्यावेळेला बनारस या ठिकाणी या चळवळीत तो मुलगा सामील झालेला होता आणि अचानक लाठी हल्ला सुरू झाल्यानंतर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्याने गंगा नदीमध्ये उडी मारली आणि त्यावेळेला तो पोहायला शिकला आणि त्याच्यानंतर देशासाठी त्यांनी सुवर्ण पदकं जिंकलेली आहेत. बघा, आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा पहिला सुवर्ण पदक विजेता कोण आहे? सचिन नाग. 1951ला नवी दिल्ली या ठिकाणी हे त्याला ऐतिहासिक यश मिळालेलं होतं. त्याचा खेळ कोणता होता? पोहणे, 100 मीटर फ्रीस्टाईल. भारतासाठी पहिलं आशियाई क्रीडा सुवर्ण पदक त्याने मिळवून दिलेलं होतं. बाकीचे जे खेळाडू आहेत, रोशन मिस्त्री पहिली भारतीय महिला पदक विजेती आहे, रौप्य पदक 100 मीटर 1951 मध्ये. मिल्खा सिंग जो आहे सुवर्ण पदक विजेता आहे 200 मीटर 400 मीटर पण टोकियो 1958 मध्ये. पी.टी. उषाला पण पयोली एक्सप्रेस असं म्हणतो, गोल्डन गर्ल असं आपण म्हणतो. तर तिला 4 सुवर्ण पदकं आहेत आणि तो विक्रम तिने सियोल 1986च्या आशियाई स्पर्धामध्ये केलेला आहे. त्यामुळे याचं उत्तर जे आहे हे काय आहे? सचिन नाग. महत्त्वाची कन्सेप्ट आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचा पहिला सुवर्ण पदक विजेता सचिन नाग. सरळ सेवेच्या सर्व परीक्षांसाठी खूप महत्त्वाचा असा हा प्रश्न आहे. प्लासीच्या लढाईबद्दल खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? 1757 मध्ये ईस्ट इंडिया कंपनी आणि बंगालचा नवाब यांच्यात ही लढाई झाली. सिराज उद्दौला विरुद्ध कंपनीच्या सैन्याचे नेतृत्व रॉबर्ट क्लाईव्हने केले. आता आपल्याला माहिती आहे की प्लासीच्या लढाईने खरं तर इंग्रजी सत्तेचा पाया भारतात घातला गेला. प्लासीची लढाई जी आहे ही 1757 मध्ये झालेली होती, अगदी बरोबर आहे. ईस्ट इंडिया आणि सिराजुद्दौला जो बंगालचा नवाब होता त्यांच्यामध्ये ती झालेली होती, हेही विधान बरोबर आहे. सिराजुद्दौलाच्या कंपनीच्या सैन्याने सिराज उद्दौला विरुद्ध जे ईस्ट इंडिया कंपनीचं सैन्य होतं त्याचं नेतृत्व देखील रॉबर्ट क्लाईव्हने केलेलं होतं आणि हे युद्ध आपण असं म्हणू शकतो की कूटनीतीने किंवा फसवणुकीने रॉबर्ट क्लाईव्हने जिंकलेलं होतं आणि त्या ठिकाणी इंग्रजी सत्तेचा भारतात पाया घातलेला होता. त्यामुळे ही दोनही विधानं जी आहेत, तुम्हाला योग्य विधानं विचारलीत, दोन्हीही विधानं योग्य आहेत. प्लासीची लढाई जी आहे ही 23 जून 1757ला झालेली होती. बंगालमधील भागीरथी नदीच्या काठी असलेल्या प्लासी या ठिकाणी ही लढाई झाली होती, म्हणून तिला आपण प्लासीची लढाई म्हणतो. फक्त महत्त्वाचा मुद्दा, प्लासी हे ठिकाण कोणत्या नदीच्या काठावर आहे? भागीरथी नदीच्या काठावर आहे. ही लढाई ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि बंगालचा नवाब सिराज उद्दौला यांच्यात झाली होती. विधान 2 जे आहे, या युद्धात ब्रिटिश सैन्याचं नेतृत्व हे रॉबर्ट क्लाईव्हने केलेलं होतं आणि ज्याचा पराभव झाला तो सिराज उद्दौला जो आहे हा बंगालचा नवाब होता. भारतीय संघाचे कार्यकारी अधिकार औपचारिकपणे टिंबटिंब यांच्याकडे निहित असतात. पर्याय आहेत मंत्री परिषद, राष्ट्रपती, पंतप्रधान, उपाध्यक्ष. भारतामध्ये आपण पाहतो की संसदीय व्यवस्था आहे आणि ही जी संसदीय प्रणाली आहे हे 3 मुख्य भागामध्ये विभागलेली आहे. कायदे मंडळ आहे, कार्यकारी मंडळ आहे आणि न्यायमंडळ आहे. परंतु इथे प्रश्न जो आहे, भारतीय संघाचे सर्व कार्यकारी अधिकार औपचारिकपणे कुणाकडे असतात? तर हे जे सर्व कार्यकारी अधिकार आहेत हे राष्ट्रपतीकडे, औपचारिकरित्या राष्ट्रपतीकडे असतात. म्हणजे जो संपूर्ण कारभार चालवला जातो हा राष्ट्रपतीच्या नावाने चालवला जातो. त्यामुळे भारतीय राज्यघटनेच्या कलम 53 नुसार हे सर्व जे अधिकार आहेत हे औपचारिकपणे राष्ट्रपतीकडे असतात. अर्थात राष्ट्रपतीला मार्गदर्शन करण्यासाठी मंत्री परिषद असते. पंतप्रधान आणि मंत्री परिषद ही राष्ट्रपतीला मार्गदर्शन करते आणि त्याच्याप्रमाणे राष्ट्रपती हे कार्य करत असतात. कलम 74(1) मध्ये तसं नमूद केलेलं आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर जे आहे हे राष्ट्रपती असणार आहे. भारतीय संघाचं म्हणजे युनियन ऑफ इंडियाचे कार्यकारी अधिकार जे आहेत हे औपचारिकपणे राष्ट्रपती यांच्याकडे निहित आहेत. कोणताही कायदा
म्हणजे कोणत्याही विधेयकाचं कायद्यात रूपांतर कधी होतं, तर जेव्हा त्याच्यावर अंतिम स्वाक्षरी ही राष्ट्रपतीची होते. म्हणजे राष्ट्रपतीची स्वाक्षरी असल्यामुळे कारभार हा कुणाच्या नावाने चालतो, तर राष्ट्रपतीच्या नावाने चालतो. भारतीय संघाचे जे कार्यकारी अधिकार आहेत हे औपचारिकपणे राष्ट्रपती यांच्याकडे निहित आहेत. भारतीय संविधानातील तरतुदीनुसार राष्ट्रपती हे देशाचे घटनात्मक प्रमुख आणि कार्यकारी प्रमुख असतात. अधिकार तसं म्हटलं तर ते सर्व जो सल्ला आहे हा पंतप्रधान आणि मंत्रिपरिषदेचा असतो, परंतु कारभार मात्र राष्ट्रपतींच्या नावे चालतो. त्यासाठी दोन ह्या ज्या तरतुदी आहेत, कलम 53 मध्ये म्हटलंय संघाची कार्यकारी सत्ता, संघाची याचा अर्थ केंद्र शासनाची, केंद्र शासनाची कार्यकारी सत्ता राष्ट्रपतीच्या ठायी निहित असेल आणि या संविधानानुसार ते स्वतः किंवा त्यांच्या हाताखालील अधिकाऱ्यामार्फत तिचा वापर करतील. म्हणजेच केंद्राची जी सर्व कार्यकारी सत्ता आहे याचे अधिकार कुणाला आहेत, सर्वस्वी राष्ट्रपतींना आहेत. परत कलम 77 मध्ये म्हटलंय भारत सरकारचे सर्व कार्यकारी कामकाज औपचारिकपणे राष्ट्रपतीच्या नावे पार पाडले जाते. आणि महत्त्वाची तरतूद याच्यामध्ये कलम 74(1) मधली सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावी लागते की त्याच्यामध्ये मात्र काय तरतूद केलेली आहे की राष्ट्रपतीला मार्गदर्शन करण्यासाठी पंतप्रधान आणि मंत्रिपरिषद असेल. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी काय भारतीय हवामान नियंत्रित करते? भारतीय हवामान नियंत्रित करते म्हणजे भारतातलं पर्जन्य असेल, भारतातलं ऋतुमान असेल, हे नियंत्रित करणारे घटक कोणते? दाब आणि पृष्ठभागावरील वारे, अगदी बरोबर आहे. जोपर्यंत कमी दाबाचे पट्टे निर्माण होत नाहीत तोपर्यंत आपल्याकडे मान्सून वारे वाहत नाहीत किंवा जोपर्यंत आवर्तनं तयार होत नाहीत तोपर्यंत पाऊस पडत नाही. त्यामुळे दाब आणि पृष्ठभागावरील वारे महत्त्वाचे आहेत. उच्चस्तरीय वायू अभिसरण जे जेट स्ट्रीम वगैरे जे आहेत त्यांचा पाऊस पडण्यामध्ये मोलाचा वाटा असतो. इल निनो जे आहेत तर त्यांचा वाटा असतो. त्यामुळे अर्थात हे दोनही भाग नियंत्रित करतात. त्यामुळे याचं उत्तर 1 आणि 2 हे दोन्ही असणार आहे. त्याच्यामध्ये लक्षात ठेवा की भारतीय हवामानावर नियंत्रण ठेवणाऱ्या घटकांच्या मध्ये दाब आणि पृष्ठभागावरील वारे, म्हणजे भारतीय हवामान हे उत्तर गोलार्धातील व्यापारी वाऱ्यांच्या पट्ट्यात येतं. उन्हाळ्यात आशियाच्या अंतर्भागात आणि उत्तर पश्चिम भारतात कमी दाबाचा पट्टा तयार होतो, तर उन्हाळ्यामध्ये ते तापमान जास्त असल्यामुळे तिथली हवा गरम होते आणि ती वर जाते, त्यामुळे तो कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. आणि तो कमी दाबाचा पट्टा भरून काढण्यासाठी समुद्राकडून म्हणजेच हिंद महासागराकडून जे वारे आहेत ते भारताच्या दिशेने वाहतात, त्यालाच आपण मान्सून वारे असं म्हणतो. आणि ह्या मान्सूनमुळेच भारताला पाऊस मिळतो. हे जे मान्सून वारे आहेत हे उत्तरेकडे वाहत जातात. मग जो अरवली पर्वत असेल किंवा आपण महाराष्ट्राचा विचार केला तर सह्याद्री पर्वत असेल, अशा पर्वतांच्यामुळे हे वारे अडवले जातात आणि त्या ठिकाणी आपल्याला पाऊस मिळतो. उच्चस्तरीय वायू अभिसरण याचा अर्थ भारताच्या हवामानावर पृथ्वीच्या वातावरणाच्या वरच्या थरातील वाऱ्यांचा प्रवाहाचा मोठा प्रभाव असतो. म्हणजे जे आपण पाहतो की तिबेट तामीरचं पठार वगैरे आहे या ठिकाणावरून जे वारे वाहतात त्यांना आपण जेट स्ट्रीम असं म्हणतो. आणि हे जे जेट स्ट्रीम आहेत त्याच्यामधले पश्चिमी जेट स्ट्रीम जे आहेत हे हिवाळ्यात हिमालयाच्या दक्षिणेकडून वाहतात आणि भारतात पश्चिमी चक्रवातांना घेऊन येतात. पूर्वीय जेट स्ट्रीम हे उन्हाळ्यात द्वीपकल्पीय भारतावरून वाहतात आणि मान्सूनच्या आगमनास मदत करतात. तर हे दोनही घटक जे आहेत हे पाऊस पडण्यासाठी निर्णायक आहेत. त्याचबरोबर पश्चिम चक्रीय विलोप जो आहे किंवा उष्णकटिबंधीय चक्रीवादळं आहेत, अल निनो, ला निना सारखे जी वारं आहेत त्यांचा परिणाम हा भारताच्या वातावरणावर होत असतो, हवामानावर होत असतो. पुढचा प्रश्न आहे, थोडेसे जनरल नॉलेजचे किंवा सामान्य ज्ञानाचे प्रश्न तुम्हाला वाटतील की जरा थोडेसे अपेक्षेपेक्षा वेगळे असल्याचे या प्रश्नपत्रिकेत जाणवतील. खालीलपैकी कोणते जिम्नोस्पर्मचे जिम्नोस्पर्म याचा अर्थ अनावृत्त बीज, त्या बीवर कवच नाही अशा वनस्पतीचे उदाहरण आहे वेल्फिया नीलगिरी. अर्थात वेल्फिया आणि नीलगिरी ही दोन्हीही जी आहे ती आवृत्तबीजी ची उदाहरणं आहेत. त्यामुळे याचं उत्तर 1 किंवा 2 यापैकी नाही असं येईल. याच्यामध्ये लक्षात ठेवा वेल्फिया ही जी आहे ही जगातील सर्वात लहान फुलांची वनस्पती आहे आणि ती आवृत्तबीजी आहे म्हणजे अँजिओस्पर्म आहे. कारण तिला फुले येतात आणि तिचं बी फळाच्या आतमध्ये असतं. बी ज्यावेळेला फळाच्या आतमध्ये असतं त्यावेळेला त्याला आपण काय म्हणतो, अँजिओस्पर्म असं म्हणतो किंवा आवृत्तबीजी म्हणतो. निलगिरी हा सुद्धा एक उंच वाढणारा वृक्ष आहे, त्याला देखील फुले आणि फळे येतात, त्यामुळे तो देखील आवृत्तबीजी आहे, अँजिओस्पर्म आहे. जिम्नोस्पर्म म्हणजे अनावृत्तबीजी. तुम्ही 5वी-6वीच्या पुस्तकामध्ये हे शिकलेलं आहात. याच्यामध्ये सायकस आहे, पायनस आहे, सिड्रस आहे, जिंको आहे यासारख्या ज्या वनस्पती आहेत
या वनस्पती ज्या आहेत ह्या अनावृत्त बीजे आहेत. त्यामुळे दिल्या पर्यायातल्या दोन्हीही वनस्पती ज्या आहेत ह्या त्या ठिकाणी प्रश्न तुम्हाला जो होता की कोणत्या वनस्पती ह्या अनावृत्त बीजे आहेत, तर ह्या दिलेल्या दोन्ही वनस्पती अनावृत्त बीजी नसून काय आहेत, आवृत्त बीजी अँजिओस्पर्म आहेत, जिम्नोस्पर्म नाहीत. पुढे भारतीय संविधानानुसार खालीपैकी कोणते सरकारचे अंग आहे? विधानमंडळ, कार्यकारी यंत्रणा, न्यायव्यवस्था. आता यामध्ये लक्षात ठेवा की भारतीय संविधानानुसार खालीपैकी कोणते सरकारचे अंग आहे. तर ज्यावेळेला आपण राज्यस्तरावर पाहतो त्यावेळेला राज्यस्तरावर विधानमंडळ आहे, केंद्र स्तरावर साहजिकच त्या ठिकाणी संसद आहे. परत कार्यकारी यंत्रणा आहे म्हणजे मंत्रिमंडळ, मंत्रिपरिषद आहे, न्यायव्यवस्था आहे. तर ही तीनही जी अंग आहेत ही सरकारची अंग आहेत. त्यामुळे याचं उत्तर 1, 2 आणि 3 असं होईल. विधानमंडळ म्हणजेच लेजिस्लेचर म्हणजेच थोडक्यात संसद, केंद्रीय स्तरावर, राज्यस्तरावर विधानमंडळ. त्यांचं मुख्य काम काय असणार आहे विधानमंडळाचं? तर विधी म्हणजे कायदा तयार करण्याची जबाबदारी ही विधानमंडळावर असते. केंद्र स्तरावर संसद म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा, राज्यस्तरावर विधानसभा आणि विधान परिषद हे कुणाचं काम करतात? विधानमंडळात. कार्यकारी यंत्रणेचा अर्थ विधानमंडळाने तयार केलेल्या कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणं. आणि ह्या कार्यकारी मंडळामध्ये कुणाचा समावेश असतो? तर राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मंत्री परिषद आणि त्याचबरोबर प्रशासकीय अधिकाऱ्यांचा जो समावेश आहे तो कार्यकारी यंत्रणेवर असतो. न्यायव्यवस्था ज्युडिशरी जी आहे ही ज्युडिशरी साहजिकच कायद्याचा अर्थ लावणं, कायद्याचं रक्षण करणं, मूलभूत कर्तव्यांचं रक्षण करणं, न्यायदान करणं ही जी जबाबदारी आहे न्यायव्यवस्थेची आहे. केंद्र स्तरावर सर्वोच्च न्यायालय आहे, राज्य स्तरावर उच्च न्यायालय आहे आणि त्याचबरोबर जिल्हा न्यायालय किंवा कनिष्ठ न्यायालयांचा समावेश जो आहे हा न्यायव्यवस्थेमध्ये. पुढचा प्रश्न आहे भगवद्गीता ही टिंबटिंबचा भाग आहे. तर भगवद्गीता जी आहे ही भगवद्गीता आपल्याला माहिती आहे महाभारताचा भाग आहे. महाभारतामध्ये ज्यावेळेला कौरव पांडवांचं कुरुक्षेत्रावर युद्ध चालू होतं आणि अर्जुन लढाईसाठी तयार होत नाही त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला स्वतःच्या कर्मासाठी, स्वतःच्या कर्तव्यासाठी प्रेरित करण्यासाठी जे स्वतःचं दैवी रूप त्याचं विलोभनीय असं दर्शन अर्जुनाला देतात आणि परत जे त्याला मार्गदर्शन करतात ते मार्गदर्शन भगवद्गीतेमध्ये आहे. त्यामुळे भगवद्गीता हा महाभारताचा भाग आहे. उपनिषद, रामायण, पुराणाचा भाग तो नाही. त्याच्यामध्ये हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या, भगवद्गीता ही महाभारत या महाकाव्याचा एक भाग आहे. भगवद्गीता महाभारतातील भीष्म पर्वाचा भाग आहे. यामध्ये एकूण 18 अध्याय आणि 700 श्लोक आहेत. त्याच्यावर सुद्धा सरळ सेवेला अगोदर प्रश्न विचारलेले आहेत. महाभारतामध्ये 18 अध्याय आणि 700 श्लोक आहेत. कुरुक्षेत्रावरील युद्धाच्या सुरुवातीला जेव्हा अर्जुन संभ्रमात पडला होता त्याला समोर सर्व आपले आप्त स्वकीय नातेवाईक दिसतात, मित्र दिसतात आणि त्यांच्या विरुद्ध त्याला लढाई करायची होते. त्यामुळे त्याचं मन तयार होत नव्हतं आणि त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण यांनी त्याला दिला जो उपदेश आहे त्याला आपण भगवद्गीता म्हणतो. भगवद्गीता हा जो आहे हा श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यामधला संवाद आहे. पर्यायामध्ये उपनिषद होते. जरी गीतेला गीतोपनिषद असं म्हटलं जात असलं तरी त्यात उपनिषदांचं सार आहे, पण तो तांत्रिकदृष्ट्या भाग कशाचा आहे? महाभारतात. रामायण हे प्रभू रामचंद्रांच्या जीवनावर आधारित स्वतंत्र महाकाव्य. रामायणाचं लेखन जे आहे ते महर्षी वाल्मिकींनी केलं. पुराणं जी आहेत ही 18 पुराणं आहेत. हे स्वतंत्र ग्रंथांची मालिका आहे ज्याच्यामध्ये सृष्टीची उत्पत्ती असेल, दिवादिकांच्या ज्या कथा असतील त्या कथा त्या पुराणांच्या मध्ये सांगितलेल्या आहेत. पुढचा प्रश्न आहे गंगा नदी कोणत्या ठिकाणी दुभंगून तिचीच उपनदी भागीरथी हुगळी बनते? भागीरथी आणि हुगळी अशा 2 शाखा बनतात असा त्या प्रश्नाचा कल आहे. तर याचं जे उत्तर आहे ही गंगा नदी जी आहे ही फराक्का या ठिकाणी दुभंग ते तिचे 2 भाग होतात आणि त्याची भागीरथी आणि हुगळी अशा 2 वेगवेगळ्या शाखा होतात. त्याच्यामध्ये गंगा नदीच्या बाबतीमध्ये महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या की गंगा नदी जी आहे पश्चिम बंगालमधील फराक्का, या ठिकाणी फराक्का डॅम हा सुद्धा महत्त्वाचा असा डॅम आहे गंगा नदीवर. गंगा नदी पश्चिम बंगालमधील फराक्का या ठिकाणी दुभंगते आणि तिची एक शाखा भागीरथी हुगळी या नावाने ओळखली जाते. त्याच्यामध्ये हे महत्त्वाचे मुद्दे लक्षात घ्या. फराक्का हे ठिकाण जे आहे हे मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. गंगा नदीचे 2 भागात विभाजन होते. गंगेचा मुख्य प्रवाह जो आहे तो पूर्व दिशेला बांगलादेशात प्रवेश करतो आणि गंगा नदी ज्यावेळेला बांगलादेशात प्रवेश करते तेव्हा तिला कोणत्या नावाने ओळखलं जातं? तर तिला पद्मा नावाने ओळखलं जातं, हे लक्षात असू द्या. भागीरथी हुगळी जो आहे गंगेचा दुसरा फाटा दक्षिण दिशेला पश्चिम बंगालमधून जातो. त्याच्या वरच्या भागाला भागीरथी म्हटलं जातं आणि कोलकात्यापासून जो खालचा भाग आहे त्याला हुगळी असं म्हटलं जातं.
फराक्का बॅरेज जे आहे या ठिकाणी भारताने एक मोठं धरण बांधलेलं आहे. याचा उद्देश जो आहे हुगळी नदीला जो गाळ आहे तो उपसण्यासाठी पुरेसं पाणी वळवणं आणि कलकत्ता बंदर सुरक्षित ठेवणं, त्यासाठी फराक्का बॅरेज जे आहे हे हुगळी नदीवर बांधलेलं आहे. त्याच्यामध्ये जे कालिपॉंग आणि कुचबिहार आहे ही ठिकाणं उत्तर बंगालमध्ये आहेत आणि ते तिस्ता, तोरसा यासारख्या नद्या वाहतात. वर्धमान हे ठिकाण जे आहे हे हुगळी नदीच्या खोऱ्यात वसलेलं असलं तरी नदीचं मुख्य विभाजन फराक्का या ठिकाणी होतं. आणि भागीरथी, हुगळी ही जी ठिकाणं आहेत ती साहजिकच पश्चिम बंगालमध्ये आहेत. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी भारताचा पहिला वैयक्तिक ऑलिम्पिक पदक विजेता कोण आहे? ऑलिम्पिकमध्ये विजेता, मगाशी जो आपला प्रश्न होता तो आशियाई स्पर्धांच्या मधला होता. तर त्यामध्ये ऑलिम्पिक पदक विजेता जे पहिलं वैयक्तिक, भारताला ऑलिम्पिकमध्ये हॉकीमध्ये अगोदर त्याच्या खूप वेळा सांघिक खेळामध्ये सुवर्णपदकं आहेत, परंतु पहिलं वैयक्तिक ऑलिम्पिक पद जे आहे हे खाशाबा दादासाहेब जाधवांना हेलसिंकी ऑलिम्पिक जे आहे 1951चं त्याच्यामध्ये पहिलं पदक मिळालं होतं 1952चं. भारताचा पहिला वैयक्तिक ऑलिम्पिक पदक विजेते कोण आहेत? खाशाबा दादासाहेब जाधव, सातारा जिल्ह्यातले, महाराष्ट्रातले सातारा जिल्ह्यातले आहेत ते. खाशाबा दादासाहेब जाधव हे पहिले कुस्तीमध्ये त्यांना 1952च्या हेलसिंकी ऑलिम्पिक स्पर्धेत पहिलं वैयक्तिक पदक त्यांनी जिंकून इतिहास घडवला होता. खेळ कुठला होता? कुस्ती. हे पहिलं पदक जे होतं ते कांस्य पदक होतं. त्यांना पॉकेट डायनामो या नावाने सुद्धा ओळखलं जातं. म्हणजे स्वतंत्र भारताला वैयक्तिक क्रीडा प्रकारात मिळालेलं हे पहिलंच ऑलिम्पिक पदक होतं. त्यापूर्वी भारतामध्ये जे सांघिक पदक हॉकीमध्ये जिंकत आलेला होता, पण पहिलं वैयक्तिक पदक जे आहे हे खाशाबा दादासाहेब जाधव यांनी जिंकलेलं होतं. महाराष्ट्रातले आहेत, सातारा जिल्ह्यातील होते ते. त्याच्या पुढे जे 4 पर्याय आहेत त्यामध्ये दुसरा अभिनव बिंद्रा हा पर्याय होता. अभिनव बिंद्रा 2008च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये त्यांनी भारताला पहिलं वैयक्तिक सुवर्ण पदक नेमबाजीमध्ये मिळवून दिलं. राज्यवर्धन सिंग राठोड त्यांनी 2004च्या अथेन्स ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं वैयक्तिक रौप्य पदक जे आहे नेमबाजीमध्ये मिळवून दिलं. नीरज चोप्रा 2020च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये ॲथलेटिक्समध्ये म्हणजे भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय आहे. इतर पर्यायांच्या बाबतीमध्ये त्याची माहिती असू द्या तुमच्याकडे. पुढे बरेच प्रश्न लक्षात घ्या की तुमच्या लक्षात येईल की जरी ही कोर्टची क्लर्कची परीक्षा असली तरी बऱ्याच प्रश्नांचं स्वरूप जे आहे काही कन्सेप्ट अतिशय इतर परीक्षेशी संबंधित नसलेल्या आणि थोड्याशा लोकांना माहिती नसलेल्या अशा कन्सेप्टवर प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यामध्ये पुढचा जो प्रश्न आहे, मिंटो नेट हे खालीलपैकी कोणत्या खेळाचे मूळ नाव आहे? तर मिंटो नेट हे जे नाव आहे हे व्हॉलीबॉल या खेळाचे आहे. या खेळाचा उगम जो आहे, या खेळाचा शोध 1895 मध्ये अमेरिकेतील मॅसेच्युसेट्स संस्थानामध्ये विल्यम जी मॉर्गन यांनी लावला. कुणी लावला होता? विल्यम जी मॉर्गन. अर्थात त्यांना काय करायचं होतं की बास्केटबॉलपेक्षा थोडा कमी शारीरिक संपर्क असणारा किंवा वयस्कर लोकांसाठी सोपा असा खेळ तयार करायचा होता. आणि मग त्यांनी टेनिस आणि बास्केटबॉलचे काही घटक व्हॉलीबॉलच्या खेळामध्ये एकवटले आणि त्याच्यातूनच हा मिंटो नेट नावाचा खेळ तयार केला. परत 1896 मध्ये त्या सामन्यादरम्यान त्यांच्या लक्षात आलं की या खेळामध्ये अल्फ्रेड हल्स्टेड यांनी निरीक्षण केलं की खेळाडू जे आहेत हे चेंडू जमिनीवर पडू न देता हवेतच तो चेंडू फेकता आहेत आणि त्याच्यामुळे हवेत चेंडू फेकण्याला इंग्रजीमध्ये हॉलिंग म्हटलं जातं आणि त्याच्यावरून व्हॉलीबॉल हे नाव या खेळाला पडलं. पर्यायामध्ये असणारा बास्केटबॉल हा जो खेळ आहे तो 1891 मध्ये जेम्स नेस्मिथ यांनी शोधून काढला किंवा त्यांनी त्याचा शोध लावला. बॅडमिंटन या खेळाचा उगम ही खूप महत्त्वाची कन्सेप्ट आहे. बॅडमिंटन ह्या खेळाचा उगम हा महाराष्ट्रामध्ये आहे, भारतातला आहे, पुणे या ठिकाणी झालेला आहे. त्याला पुणा असंही म्हटलं जातं. त्या काळात जे इंग्रज अधिकारी होते ते इंग्रज अधिकाऱ्यांनी ह्या बॅडमिंटन या खेळाचा शोध लावला. टेबल टेनिस याला सुरुवातीला पिंगपॉंग असं ओळखलं जायचं. तर हे काही महत्त्वाच्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या नोट डाऊन करून ठेवा. त्याच्या पुढचा प्रश्न आहे, अंतर्द्रव्य जालिकेच्या कार्याबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम जे आहे त्याच्याबद्दलचा प्रश्न आहे. हे अंतपेशीय परिवहनासाठी मार्ग म्हणून कार्य करतं. इंडोप्लाझ्मिक असल्यामुळे साहजिकच ते अंतपेशीय परिवहनासाठी म्हणजे जे इंटरसेल्युलर सर्क्युलेशन जे आहे त्याच्यासाठी मार्ग म्हणून कार्य करतं.
हे उत्पादन पृष्ठभाग म्हणून देखील कार्य करतं. तर तसं पाहिलं तर ही दोन्ही विधानं जी आहेत ही दोन्ही विधानं बरोबर आहेत. अंतपेशीय परिवहनासाठी मार्ग पेशीद्रव्य व केंद्रक यांच्या दरम्यान प्रथिने आणि इतर पदार्थांचं वहन करण्यासाठी नलिकांचा मार्ग म्हणून ते कार्य करतं. उत्पादन पृष्ठभाग खडबडीत अंतर्द्रव्य जालिका असल्यामुळे रायबोझोमद्वारे प्रथिनांचं संश्लेषण करण्याचं काम करतं आणि गुळगुळीत अंतर्द्रव्य जालिका ज्या आहेत ह्या मेद आणि स्निग्ध पदार्थांच्या निर्मितीस मदत करतात. त्यामुळे दोनही कार्य जी आहे ती एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमची आहेत, अंतर्द्रव्य जालिकेची आहेत. थोडासा शास्त्राचा अभ्यास सुद्धा तुम्हाला करावा लागेल. पेशीला आधार पेशीचा अंतर्गत सांगाडा म्हणून कार्य करतं. त्याचबरोबर विषरण यकृताच्या पेशीमधील गुळगुळीत विषारी द्रव्य आणि औषधी द्रव्य बाहेर काढण्यास मदत करतं. प्रथिनांचे पॅकेजिंग रिबोझोम्स जे आहेत त्यांनी तयार केलेली प्रथिने पुढील प्रक्रियेसाठी पाठवणं यासारखी कार्य केली जातात. तर इथपर्यंत सामान्य अध्ययनाचे प्रश्न होते. पुढचे जे प्रश्न आहेत हे संगणकावर आधारित आहेत. सोपे प्रश्न आहेत. MS वर्ड 2010 मधील XPSचे पूर्ण रूप काय आहे? XPSचे पूर्ण रूप काय आहे? तर XPS जे आहे ज्याप्रमाणे आपले PDF आहे त्या PDF प्रमाणेच XPS आहे. त्याचा फुल फॉर्म जो आहे तो XML पेपर स्पेसिफिकेशन. XML पेपर स्पेसिफिकेशन पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. XML पेपर स्पेसिफिकेशन पर्याय खूप जवळचे आहेत त्यामुळे शांतपणे वाचणं गरजेचं आहे. XPS हे मायक्रोसॉफ्टने तयार केलेलं एक डॉक्युमेंट फॉर्मॅट आहे जे PDF प्रमाणेच कार्य करतं. त्यामुळे डॉक्युमेंटची मांडणी बदलत नाही. पुढचाही प्रश्न सोपा आहे. MS एक्सेलमध्ये रो म्हणजेच जे आडव्या ओळी आहेत त्या आणि कॉलम हेक्टर असतात. तर साहजिकच आहे रो जे आहेत त्या आडव्या असतात, कॉलम जे आहेत ते उभे असतात. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर असणार आहे. एक्सेलमध्ये जे रोज आहेत त्या 1 2 3 असे क्रमांक दिले असतात. कॉलमला ABC असे उभे स्तंभ असतात. त्यामुळे आडव्या उभ्या हे त्याचं उत्तर आहे. राईट अँड इन्सर्ट फील्ड ही कमांड कोणत्या टॅब अंतर्गत येते? तर राईट अँड इन्सर्ट ही जी कमांड आहे ही मेलिंगमध्ये येते. मुख्यत्वे मेल मर्ज करण्याच्या प्रक्रियेसाठी राईट अँड इन्सर्ट ही फील्ड वापरली जाते. राईट अँड इन्सर्ट फील्ड. आता हे प्रश्न फक्त एकदा बघून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल की साधारणपणे संगणकावर प्रश्न कशा स्वरूपाचे विचारले जातात. राईट अँड इन्सर्ट ही जी फील्ड आहे ही कमांड मुख्यत्वे मेलमर्ज प्रक्रियेसाठी वापरली जाते जी मेलिंग स्टॅकमध्ये उपलब्ध असते, मेलिंगसाठी उपलब्ध असते. रिझ्युमे तयार करण्यासाठी खालीपैकी कोणते सॉफ्टवेअर वापरले जाते? अगदी सोपं आहे. तर रिझ्युमे तयार करण्यासाठी आपण MS वर्डचं जे सॉफ्टवेअर आहे हे वापरतो. डॉक्युमेंट टायपिंग असेल, फॉर्मॅटिंग असेल, रिझ्युमे तयार करायचं असेल तर आपण MS वर्ड हे सर्वात योग्य असं सॉफ्टवेअर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे. मायक्रोसॉफ्ट वर्ड 2010 मध्ये सेंटर अलाइनमेंटसाठी कोणती शॉर्टकट कमांड वापरली जाते? कंट्रोल-C तर आपल्याला माहिती आहे आपण कॉपी करताना वापरतो. कंट्रोल-Z जे आहे अंडू करताना वापरतो. कंट्रोल-S सेव्ह करताना वापरतो. त्यामुळे कंट्रोल-E जी आहे ही कमांड सेंटर अलाइनमेंटसाठी वापरली जाते. कंट्रोल-C कॉपी करण्यासाठी, कंट्रोल-E सेंटर अलाइनमेंटसाठी, कंट्रोल-Z अंडूसाठी आणि कंट्रोल-S सेव्ह करताना वापरतो. मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट 2010 मध्ये प्रेझेंटेशन बंद करण्यासाठी कोणती की वापरली जाते? आता याच्यामध्ये प्रेझेंटेशन बंद करायचं असेल तर कंट्रोल-Q ही जी की आहे ही आपण वापरतो. याच्यामध्ये कंट्रोल-Q पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. कंट्रोल-Qचा वापर संपूर्ण पॉवर पॉईंट ॲप्लिकेशन बंद करण्यासाठी वापरलं जातं. फक्त चालू प्रेझेंटेशन बंद करायचं असेल तर कंट्रोल+W वापरतो आणि पूर्ण वापर जर पॉवर पॉईंट ॲप्लिकेशनचा बंद करायचा असेल तर कंट्रोल-Q ही की वापरली जाते. मायक्रोसॉफ्ट वर्ड 2010 मधील खालीपैकी कोणत्या टॅबमध्ये पिक्चर हा पर्याय असतो? तर याच्यामध्ये इन्सर्ट, पेज आउट, होम आणि डिझाईन. मायक्रोसॉफ्ट वर्ड 2010च्या कोणत्या? तर याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की जर तुम्हाला पिक्चर ॲड करायचे आहेत तर साहजिकच कोणत्या टॅबमध्ये जावं लागतं? इन्सर्टमध्ये जावं लागतं. इन्सर्टमध्ये जाऊन तुम्हाला ते पिक्चर ॲड करता येतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असेल. शेवटचा प्रश्न आहे. MS वर्ड 2010च्या डॉक्युमेंटच्या रिबनमध्ये डावीकडून चौथा टॅब कोणता असतो? तर याच्यामध्ये पहिला टॅब होमचा असतो, फाईलचा असतो. दुसरा टॅब होमचा असतो. तिसरा टॅब इन्सर्टचा असतो आणि चौथा टॅब जो आहे तो पेज लेआउटचा असतो. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर असेल.
संगणकावरचे जे प्रश्न आहेत हे बऱ्यापैकी तसे सोपे आहेत. थोडासा त्याचा अभ्यास केला तरी सुद्धा तो अंदाज करता येईल. या संपूर्ण प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण केल्यावर तुमच्या लक्षात येतं की मराठी, इंग्रजी सारखे जे विषय आहेत ते तुम्हाला खूप चांगले मार्क्स मिळवून देतील. त्याच्यावर फोकस करा. सामान्य अध्ययन आणि चालू घडामोडी या विषयाचा अभ्यास तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिकांचं स्वरूप समजून घेऊन करावा लागेल की जेणेकरून त्याचा आपल्याला उपयोग होईल. त्याचबरोबर संगणक हा विषयसुद्धा जास्तीत जास्त गुण तुम्हाला मिळवून देऊ शकतो. आणि या परीक्षेची तयारी करत असताना साहजिकच तुम्हाला जास्तीत जास्त सराव करणं सुद्धा गरजेचं आहे. ओमकार अकॅडमीच्या वतीने याच्या टेस्ट सिरीजसुद्धा सुरू होत आहेत. ऑनलाईन बॅचेससुद्धा सुरू आहेत, ऑफलाईन बॅचेस सुरू आहेत. तुम्ही नक्कीच या मार्गदर्शनाचा लाभ घेऊ शकता. कारण सरतेशेवटी ही खूप महत्त्वाची अशी संधी आहे. पुन्हा पुन्हा एवढ्या पोस्ट निघत नाहीत. त्यामुळे ह्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करा. अगदी शेवटपर्यंत तुमची मुलाखत असेल, त्याचबरोबर लेखी परीक्षा असेल, स्किल टेस्ट असतील, याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ओमकार अकॅडमीच्या वतीने मार्गदर्शन केलं जाईल. तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.